नमस्कार. सकाळीकमध्ये मी प्रतिभा विवेक पिवलकर तुमच्याबरोबर अष्टविनायक यात्रा करते आहे. वंदू श्री गणनायका गजमुखा हेरंब लंबोदरा मूषक या वाहनावरी बसूनिया यावे तुम्ही या घरा. ओंकार गिरिजापते त्रिनयना यावे तुम्ही मंडपी. धैर्याने भवसागर तरुणी जा पुर्यात सदा मंगलम. हा एक प्रसिद्ध श्लोक. अष्टविनायकापैकी दुसरं स्थान म्हणजे सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक. सिद्धिविनायक हे गणेश स्थान नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात सिद्धटेक या गावी आहे. पुण्याच्या स्वारगेट आणि शिवाजीनगर बसस्टँडवरून इथे यायला बस आहेत. सिद्धटेकला जायचं तर जवळचं ठिकाण म्हणजे दौंड. रेल्वे स्टेशन पासून 13 किलोमीटर हे मंदिर आहे. बस रिक्षा आहेत. हे स्थान भीमा नदीच्या काठावर आहे. गणपतीला श्री सिद्धिविनायक असे नाव असताना याला सिद्धटेकचा सिद्धिविनायक का म्हणतात असा प्रश्न आपल्याला पडतो. फार प्राचीन काळी ब्रह्मदेवांना वाटले की आपण थोडी वेगळी सृष्टी रचना करावी. त्यानुसार त्यांनी तपश्चर्या चालू केली. श्री गणेशाच्या एकाक्षर मंत्राचा ओमचा जप चालू केला. या तपश्चर्येनं गणपती प्रसन्न झाले आणि तुझ्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील असा वर दिला. मग ब्रह्मदेवानी सृष्टी रचनेत बदल केला. यावेळी क्षीरसागरात गाढ झोपलेल्या भगवान विष्णूंच्या कानातून मधु आणि कैटभ हे राक्षस निर्माण झाले. त्यांनी ब्रह्मदेवांना त्रास द्यायला सुरुवात केली. पृथ्वी भयभीत झाली. विष्णूंना सगळ्यांनी जागं केलं. श्री विष्णूंनी मधु आणि कैटभाशी घनघोर युद्ध केलं, पण ते या दैत्यांना मारू शकले नाहीत. मग त्यांनी शिवशंकरांकडे सल्ला विचारला. युद्धाच्या आरंभी तू गणेशाचं स्मरण केलं नाहीस म्हणून तुला आजपर्यंत विजय मिळाला नाही. तू या टेकडीवर बस, श्री गणेशाय नमः या षडाक्षर मंत्राचा जप कर. विनायकाच्या कृपेनं विष्णूंना सिद्धी प्राप्त झाली आणि मग त्यांनी मधु कैटभाचा वध केला. विष्णूंना विनायक प्रसन्न झाले. बलसिद्धी झाली. तिथे श्री विष्णूने एक मंदिर बांधलं. गंडकी शिला विनायकाची मूर्ती स्थापन केली. विष्णूंनी कार्यसिद्धी करून घेतली म्हणून हे सिद्धटेक विनायक श्री सिद्धिविनायक ठरला. सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक एक परम पवित्र असं तीर्थक्षेत्र बनलं. कालांतरानं हे मंदिर भग्न पावलं आणि तिथे फिरणारा एक गुराखी आपल्या शिदोरीचा गणपतीला नैवेद्य दाखवू लागला. त्याच्यावर खुश होऊन सिद्धिविनायक म्हणाले, एखाद्या ब्राह्मणाकरवी तू पूजा चालू ठेव. पुरोहित कुटुंबानं पूजा चालू ठेवली आणि मग पुढे पेशवे काळात आत्ता आहे ते मंदिर बांधलं गेलं. हे मंदिर टेकडीवर उत्तराभिमुख आहे. कलाकुसरीच आहे. गावच्या वेशीपासून मंदिरापर्यंत फरसबंद आहे. पेशव्यांचे सेनापती हरिपंत फडके यांनी हे फरसबंद बांधली. मंदिराचा गाभारा खूप मोठा आहे. तो अहिल्याबाई होळकरांनी बांधला. बाहेर सभा मंडप आहे. महाद्वार असून त्रिकाल चौघडा वाजवला जातो. गाभाऱ्याजवळ शेजघर आहे. मारुतीचं मंदिर आहे. शिवाई देवीचं मंदिर आहे आणि शिवपंचायतन आहे. सभा मंडप बडोद्याचे नवकोट नारायण मैराळे यांनी बांधलं. नगारखाना आणि सभा मंडप याच्या डागडुजीसाठी दरमहा पैसे दिले जातात. सिद्धिविनायक स्वयंभू आहे. 3 फूट उंच आणि 2.5 फूट रुंद आहे. उत्तराभिमुख आणि गजमुखी आहे.
सोंड उजवीकडे असल्यानं सोवळं कडक आहे. मांडी घालून बसलेलं आहे. रिद्धी सिद्धी बरोबर आहेत. मूर्तीच्या मुखावर भाव अत्यंत शांत आणि गंभीर आहेत. सिंहासन दगडी आहे, प्रभावळ पितळी आहे. त्यावर सूर्य, चंद्र आणि गरुड आहेत. मध्यभागी नागराज विराजमान आहेत. उजवीकडे आणि डावीकडे जय विजय आहेत. भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते पंचमी आणि माघ प्रतिपदा ते पंचमी इथे उत्सव असतो. गणेश जन्म होतो. हे गाव जहागरी म्हणून दिलेलं आहे. इथले जहागीरदार देव कुटुंब आहे. श्रीचा नैवेद्य, नंदादीप आणि उत्सव खर्च हे सर्व तेच करतात. माघी उत्सवाला खूप गर्दी असते. इथे त्रिकाल पूजा होते. यात्रेकरूंना धर्मशाळा, हॉटेल्स आहेत. घरगुती भोजन व्यवस्था आहे. सकाळी 7 ते 12 या वेळात भाविक आवर्तन करू शकतात. देवाला अर्पण केलेले विविध अलंकार आहेत. इथले सेवेकरी वंश परंपरेनं काम करत आहेत. सोवळ्या ओवळ्याचे नियम इथे खूप कडक असल्यामुळे यात्रेकरू प्रत्यक्ष मूर्तीची पूजा करू शकत नाही. गाभाऱ्यात प्रवेश नाही. उपाध्ये मंडळींकडून पूजा केली जाते. सिद्धिविनायकाला आपण सहस्रावर्तन, अभिषेक, ब्राह्मण भोजन हे करू शकतो. सकाळी 7 ते 12 या वेळेत दर्शक सुद्धा आवर्तनाला बसू शकतात. देवस्थानची स्वतःची जमीन वगैरे नाही. दानपेटीतलं दान हेच देवस्थानचं उत्पन्न आहे. देवाला प्रदक्षिणा घालण्याला इथे फार महत्व आहे. मंदिराजवळ व्यास महर्षींचं एक स्थान आहे, कारण व्यासाने इथे यज्ञ केला होता. आजही या यज्ञस्थळी भस्म सापडतं. पेशव्यांनी युद्धातल्या यशासाठी 21 दिवस इथे आराधना केल्याचा उल्लेख आहे. यावेळी विनायक गौरवाचे 21 श्लोक रचले होते, ते आजही म्हटले जातात. मंदिराजवळ भृशुंडी ऋषींचं स्थान आहे. भगवान विष्णू, विनायक, व्यास, भृशुंडी, मोरया गोसावी, नारायण महाराज यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. चिंचवडच्या मोरया गोसावीने इथे तपश्चर्या केली होती. या सिद्धिविनायकाला नमस्कार करून आपण म्हणूया, भीमेचा तट सिद्ध टेक नगरी, विष्णू ससिद्धी जिथे, आहे मंदिर उत्तराभिमुख हे, घ्या दर्शनाला इथे. पुण्य श्लोक खरी जिने घडविले, त्या मंदिराच्या गुहा, सोंडेने उजवा विनायक दिसे, जो एकटा मात्र. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. धन्यवाद.